साईनाथ राजाध्यक्ष सप्तसूर म्युझिक चॅनल. आज आमच्या चॅनलवर जन्माचा सोहळा हे पारंपरिक मराठी डोहाळे जेवण डोहाळे समारंभावर गाणं रिलीज झालेलं आहे. चा सोहळा एक तुम्ही प्रोड्युसर म्हणून तुम्ही आज त्यांच्या मागे उभे आहात. ते तुमच्या बाजूला जे दोघे जण आहेत, तर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार, विशेष काय सांगणार त्यांच्या कामाबद्दल किंवा गाण्याबद्दल? जन्माचा सोहळा हे गाणं ॲक्च्युअली आम्ही जेव्हा तयार करायचं ठरवलं तर आपल्याला आठवत असेल, सप्तसूर म्युझिक चॅनलवर आली दिवाळी हे एक पारंपरिक गाणं आहे आणि ते गाणं खूप पॉप्युलर आहे, चालतं. दिवाळीत त्याच्यावर असंख्य रील्स बनतात. तर त्या गाण्याला 2 वर्ष झालं माझ्या मनात आलेलं एक पारंपरिक गाणं आपण अजून एक करावं आणि ज्याच्यामध्ये आपले मराठी जिम्मा, फुगडी, मंगळागौरीचे खेळ आणि डोहाळे समारंभ वगैरे कव्हर करून ते एक गाणं. मग त्या गाण्याच्या लिरिक्स लिहिल्यापासून माझा सहभाग आहे की मला हे या गाण्यात असं असं पाहिजे. त्यावेळी माझ्याबरोबर नीरव जो आहे म्हात्रे, माझी दिवाळीचा डायरेक्टर, तो पण बरोबर होता आणि मी ते गाणं तयार करून घेतलं. तयार केल्यावर त्याला म्युझिक कोंडविलकर आणि त्यांचं झालं आणि स्नेहा माडिकने ते फार सुंदररित्या गायलं आणि हा ऑडिओ तयार होऊन 2 वर्ष झाली होती, पण गाण्याचा योग मनाप्रमाणे होत नव्हता काही ना काही कारणामुळे. पण आता ठरवलं की आता पुष्कळ वेळ झाला हे गाणं करायचंच, म्हणून मग टीमची जुळवाजुळव काढली. आता टीमची जुळवाजुळव करताना सर्वात पहिला म्हणजे मला एक मराठी सोज्वळ चेहरा पाहिजे होता. त्याच्याकरता आम्ही खूप शोध घेत होतो की एक सोज्वळ चेहरा की या पारंपरिक मराठी गाण्याला शोभून दिसेल आणि त्या चेहऱ्यात आम्हाला शिवानी कांबळे मिळाली. शिवानी कांबळे आज इन्स्टा इन्फ्लुएन्सर आहे, पण तिचा चेहरा खूप मराठी सोज्वळ सुंदर चेहरा होता आणि शिवानी कांबळेचं सिलेक्शन झालं. मग तिच्याबरोबर ज्या 2 मैत्रिणी किंवा तिच्या बहिणी या हिशोबात आम्ही शोध सुरू केला. तर श्वेता जगताप जी आहे ती श्रावण क्वीन सप्तसूरची विनर आहे गेल्या वर्षीची आणि सप्तसूर म्युझिक श्रावण क्वीनला गेल्या वेळी को स्पॉन्सर होतं आणि त्यांनी त्यावेळी आम्ही डिक्लेअर केलं होतं की श्रावण क्वीन विनर किंवा टॉप 5 मधनं जी चांगली डान्सर असेल आणि गाण्याला सुटेबल होईल तिला आम्ही एक गाणं देणार. तर त्याच्यामधनं आम्ही श्वेता जगतापची निवड केली, ज्या तिघी चौघी आलेल्या त्याच्यामधनं. आणि पालवी जी आहे ती पालवीचे आम्ही काही रील्स इंस्टावर बघितले आणि आम्हाला आवडली. मग माझ्या टीमने पालवीच्या आईला कॉन्टॅक्ट करून तिचं आम्ही ऑडिशन घेतलं आणि त्याच्यामधून पालवी सिलेक्ट झाली. तर अशी ही टीम जमावली आम्ही. पण जेव्हा ही जन्मचा सोहळा हे जे गाणं तुम्ही बोलता तयार व्हायला 2 वर्ष, म्हणजे 2 वर्षांनी तयार होतं आणि याच्यानंतर सगळी प्रोसिजर चालू झाली, पण एकंदरीत हे गाणं जेव्हा मार्केटमध्ये येणार, ते कुठल्या आशेने येणार, तुम्ही असं का विचारलं, म्हणजे हे केलाय की हे गाणं ह्यावेळी चालणार किंवा एक सीझन पण असतो लग्नाचा याचा त्याच्यामध्ये? आता श्रावण येतोय, श्रावणामध्ये मंगळागौर बऱ्याच चालतात आणि शिवाय त्याच्यानंतर गणपती आहे आपलं, दिवाळीपर्यंत हे सर्व चालूच असतं. नवरात्र झालं, दिवाळी झाली आणि हे गाणं असं आहे ना की ते डोहाळे समारंभाचं गाणं आहे आणि डोहाळे समारंभाची गाणी फार कमी आहेत अशी आलेली ट्रेडिशनल, आणि हे रिसेंट ट्रेंडवालं गाणं असल्यामुळे हे डोहाळे समारंभात सर्वकडे वर्षभर गाणं हे चालणार आहे आणि ते सर्वांना आवडणार आहे आणि याच्या पाठी सर्वांची मेहनत आहे. पराग सावंत जे प्रसिद्ध DOP आहेत आणि या गाण्याचे डायरेक्टर आहेत. त्याच्यानंतर दुसरा आपली गायत्री सप्रे जी कोरिओग्राफर आहे, तिने याच्या पाठी फार मेहनत, ती आणि तिचा पार्टनर, त्या दोघांनी खूप मेहनत घेतलेली या गाण्याच्या पाठी. सर्व थीम पासून बसवण्यापासून, तयार करण्यापासून, ह्या मुलींकडनं डान्सिंग स्टेप्स करण्यापर्यंत सर्व. नंतर माझ्या मिसेसचा पण याच्यात सहभाग आहे, तिने ॲक्टिंग पण केलेली आहे आणि याच्या पाठी मेहनत केलेली आहे. तसेच माझे टीम मेंबर जे आहेत दिव्या घाग आणि अंकित शिंदे, या दोघांनी बॅकग्राऊंडला खूप मेहनत घेतलेली आहे. सर्व त्या आपला वाडा सिलेक्शन जो आहे, आपला वाडा, तो आपला वाडा खरोखर सुंदर आहे, जांभ्या दगडाचा बनलेला, शिरवळच्या बाजूला आहे आणि ते सिलेक्शन करून तिथे सर्व शूट घडवून आणण्यापर्यंत या दोघांची मेहनत आहे. या सर्वांच्या परिश्रमातनं हे जे गाण्याचं रूप आपल्याला दिसते आज ते आहे आणि मला खरोखर गाणं बघून अभिमान वाटतो की असं एक प्रोडक्शन आपल्या हातातनं होऊ शकलं की आपण काहीतरी मराठी लोकांना, मराठी पारंपरिक
ज्या गोष्टी आहेत ते दाखवू शकतोय याचा मला खूप आनंद झालाय आणि अभिमान वाटतोय. मी तुमच्याकडे येतो. आज एक प्रोड्युसर म्हणून आज तुमच्या बाजूला बसलेले आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? साईनाथ सरांचं खरंच खूप खूप थँक्यू पहिले तर. कारण त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. जेव्हा मला कळलं होतं की श्रावण क्वीन नंतर मला सप्तसूर म्युझिकसोबत काम करायला मिळणार आहे, तेव्हापासून मी वाट बघत होते की मला कधी मिळतंय काम करायला. आणि कट्टू जेव्हा मला सरांचा फोन आला, तेव्हा मला असं झालं होतं की हां, आता ही वेळ आलेली आहे. सो थँक्स टू सर. त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला थ्रू आउट जर्नीमध्ये सुद्धा. आणि रिहर्सलपासून शूटपर्यंत आम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. सगळं प्रॉपर होतं अगदीच. कॉस्ट्युमपासून जेवणापर्यंत, राहण म्हणजे आम्ही जिथे राहत होतो ते पण लोकेशन खूप छान होतं. सो ओव्हरऑल प्रोडक्शन खूप छान आहे. नवीन-नवीन टॅलेंटला ते सपोर्ट करतायत, बरोबर. नवीन चेहऱ्यांना सपोर्ट करतायत. सो खूप कमी बघायला मिळतं आपल्याला नवीन चेहऱ्यांना असं सपोर्ट करणारं प्रोडक्शन. सो थँक्स टू सर साईनाथ सर. थँक्यू सो मच सर. माधुरी, तू ॲक्च्युली जेव्हा सरांना मी ऑडिशन द्यायला आली होती ऑफिसला, तेव्हाच सरांना म्हणजे जेव्हा मी सिलेक्ट झाले तेव्हाच मला खूप थँकफुल आहे मी त्यासाठी, की मला सिलेक्ट केलं या अल्बम सॉन्गसाठी म्हणून. आणि जेव्हा आम्ही सेटवर होतो, जेव्हा सर आले, तेव्हा त्यांची एनर्जीच खूप जास्त आम्हाला ॲक्टिव्ह करत होती. आणि ही अपॉर्च्युनिटी असंच जनरली नाही मिळत आणि मला मिळाली, यासाठी मी खूप खूप थँकफुल आहे सरांसाठी. आणि तेच जी दीदी बोलली, आम्हाला कशाचीच कमी पडून नाही दिली. आमचं जेवण छान होतं, आमची राहण्याची सोय, सगळ्याच गोष्टी, इवन आमचं कॉस्ट्यूम, ज्वेलरी सगळं सगळं चांगलं होतं आणि खूप खूप मज्जा आली आम्हाला. ती एक छोटीशी झलक आहे, ती कशी काय जुळून आली? का असंच म्हणजे करायचं होतं म्हणून करायचं, की आपलं? नाही, या गाण्यात काय होतं की डायरेक्टरचं म्हणणं होतं की फॅमिली कंप्लीट दाखवायला पाहिजे अच्छा. आणि त्याच्याकरता वडील पाहिजे. त्यामुळे त्यांनी माझं एक साईबाबांचं गाणं आहे सप्तसूर म्युझिकवर, त्याच्यात मी कुर्ता पायजामा घालून एक आरती करताना दाखवलेलं आहे, ते त्याने बघितलं होतं. तर त्याच्यामुळे डायरेक्ट माझ्या पाठी लागले, नाही सर दुसरं कोणी नको, तुम्हीच पाहिजे. आणि सेम कुर्ता पायजामा घालून आपण ते हे करूया. आणि त्याच्यामुळे त्यांनी इन्सिस्ट केल्यावर मी म्हटलं ठीक आहे, आपलं हरकत नाही करायला. आणि बिनाचा तर याच्यामध्ये चांगला बऱ्यापैकी केलेलंच आहे तिने. आणि त्याच्यामुळे मग ते फॅमिली कंप्लीट करण्याकरता मला तो रोल डायरेक्टरच्या सांगण्यानुसार करावा लागला. आणि ठीक आहे, आपल्या गाण्याकरता केलंच पाहिजे. जन्मचा सोहळा तर आलेलंच आहे आपल्या मार्केटमध्ये, तर पुढे तुमची काय गाणी असणार, कशी असणार? माझी गाणी म्हणजे गोव्याचं जे मंगेश देवस्थान आहे ते कुलदैवत आहे आणि त्याच्यावर 3 गाणी येत आहेत आता माझी. बरोबर. एक जयतीर्थ बेवंडी, जे भीमसेन जोशीचे पट्टशिष्य आहेत, पंडित जयतीर्थ बरोबर. बेवंडी, त्यांनी एक गाणं गायलंय. ऑडिओ त्याचा रिलीज झालाय कालच. श्रावणाच्या पहिल्या दिवशी ते गाणं रिलीज होईल. त्याच्यानंतर उठ माझा मंगेशा म्हणून ते गाणं आहे, उठा आता मंगेशा. त्याच्यानंतर दुसरं गाणं वैशाली सामंतने गायलंय, उभी तुझ्या गाभारी मंगेशा. ते गाणं दुसऱ्या श्रावण सोमवारच्या आधी रिलीज होईल. आणि तिसरं गाणं जे मंगेशावरचं आहे ते आपला सुकाळे जो चांगला भक्ती संगीताचा आहे त्याने, ते आरती टाईप आहे, ते श्रावणाच्या शेवटी रिलीज होईल. आणि त्याच्यामध्ये एक गोवन कोकणी सॉन्ग रिलीज होणार आहे. गोवन कोकणी सॉन्गचे शब्द आहे, तू किती गोड गोड दिसता, असं ते आहे. गोव्याचा एक डायरेक्टर आहे, त्यानेच ते सॉन्ग केलेलं आहे ऑडिओ, आणि शूट वगैरे पण त्यानेच तिथे केलेलं आहे. एक गोव्याच्या पार्श्वभूमीवर गोवन कोकणीमध्ये ते सॉन्ग सप्तसूर म्युझिकवर रिलीज होणार आहे. 4 सॉन्ग तर आता ठरलेली आहेत आणि पुढची तयारी चालू आहे. हे 4ही सॉन्ग मध्ये सगळे नवीन नवीन चेहरे असणार? तुम्ही का आतापर्यंत आपले? बघितलंय सप्तसूर म्युझिकमध्ये मॅक्झिमम नवीन चेहऱ्यांना मी संधी दिली आहे. नवीन हे चेहरे असंच पाहिजे म्हणजे ना, नवीन संधी चेहरे दिली नाही पाहिजे. नुसते, नवीन गायक, नवीन संगीतकार, नवीन लिरिसिस्ट. आता अजित कडकडेंचं गाणं Yes, yes. जे आपलं आलेलं आहे बरोबर. दत्तगुरूवरचं, आलं. ते जवळजवळ दत्तगुरूवरचं त्यांचं गाणं 12 वर्षाने नवीन गाणं रिलीज झालेलं आहे. अरे वा.
अजित कडकडेंचं. आणि त्या गाण्यात मला साई प्रसाद दळवी म्हणून एक गीतकार भेटला जो सुंदर लिहितो, आणि मंगेशाची तिन्ही गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्याचे शब्द अप्रतिम आहेत. बरोबर. मनोहर गोलांबरे जे मराठी गाण्यामधले फेमस वादक आहेत आणि बरीच वर्ष आहेत, त्यांनी माझ्या आता 5-6 गाण्यांना म्युझिक दिलेले आहे. सप्तसूरच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार थोडक्यामध्ये? सप्तश्रीच्या प्रेक्षकांना किंवा सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती आहे की मराठी गाण्यांचे जे चॅनल्स आहेत काही, त्यांना तुम्ही सपोर्ट करा, जास्तीत जास्त गाणी बघत जा, ती सर्व आपल्या रिलेटिव्ह मित्रमैत्रिणींना पाठवत जा. आणि ज्याप्रमाणे इतर भाषिक गाणी चालतात, आज तुम्हाला माहीत असेलच की हिंदी तर ठीक आहे, हिंदी नॅशनल लँग्वेज आहे, पण भोजपुरी एक छोटं हे असून सुद्धा भोजपुरी जी गाणी आहेत ती प्रचंड चालतात. भोजपुरी सिनेमा पण बरोबर. प्रचंड चालतात. आणि ते जी लोक आहेत ती सतत आपली गाणी बघत असतात, व्हायरल करत असतात. तर मराठी प्रेक्षकांनी पण आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती जर जगवायची असेल तर अशा जे लोक आहेत, जे चॅनल आहेत, त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि ते चॅनल आपली कसे वाढतील हे बघितलं पाहिजे. कारण की प्रेक्षकांनी सपोर्ट दिला तरच आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी बनवू शकणार आहे. बरोबर आहे.